हॅलो. हॅलो. संदेश मोरे. संदेश मोरे. आमच्या समाजाचे एक आधारस्तंभ आणि नेहमी आम्हाला मदत करणारे, या विभागामध्ये ज्यांचं नाव आणि त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, असे आमचे समाजाचे वर्षे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय नरेश शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. मी समाजाच्या वतीने संदेश मोरे आणि लक्ष्मण मोरे यांना विनंती करतो की त्यांचा शाल, श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. लाईव्ह कॅमेरा जरा डीजे मॅच चालू आहे मित्र, थोडं लक्ष असू दे. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एनटीए विरुद्ध सुदर्शन या दोन संघांमध्ये पहिले दोन चेंडू वाईड आल्यानंतरचा हा चौकार आपण तुषार कांबळेच्या बॅट मधून पाहिला. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय तो गोलंदाज प्रशांत मडवी. पहिल्या सत्रामधील शेवटचा सामना अग्री चषकामधून या तिसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रशांतचा, इथे एक चौकार आल्यानंतर चांगली वापसी आपण पाहतोय गोलंदाज प्रशांत कडून. पहिल्या चेंडू मध्ये 6 धावा आल्या होत्या, जिथे 2 वाईड प्रशांतने आपल्या गोलंदाजीमध्ये टाकले होते. तदनंतर एक चौकार आल्यानंतर हा निर्धाव चेंडू, एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट कडून गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रशांत. इथे देखील तुषारच्या बॅट मधून ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. डीजे जरा कडक गाणी लाव, कारण 2 वाजा आलेली आहेत. कडक असा अंगामध्ये असा नाचला पाहिजे गोलंदाज किंवा फलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण गोलंदाज प्रशांतला गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे देखील लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी सिंगल 2 फलंदाजांकडून कंप्लीट होईल. चौथ्या चेंडूवर एक सिंगल पाहतोय आपण. या षटकामध्ये 2 चौकार आले, तदनंतर ही सिंगल 2 वाईट देखील आपल्याला पाहायला मिळाले प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या फेरीचा हा चौथा सामना पाहतोय 2 बलाढ्य संघांमध्ये, एनटीए विरुद्ध सुदर्शन. इथे देखील चांगला चेंडू गुळणीवर पडल्यानंतर थोडासा वेगवान चेंडू होता. विकेट किपर शंतनू आष्टीवकर कडे एक निर्धाव चेंडूची समाप्ती पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकातील अजून 1 चेंडूंचा सामना बाकी. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज संदेश, नॉन स्ट्राईक एंड वर त्याचा साथीचा फलंदाज तुषार कांबळे. शेवटचा चेंडू गोलंदाज प्रशांतचा. इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इतका पॉवरफुल नव्हता. परंतु एकेरी सिंगल मात्र नक्की कंप्लीट होईल. पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत सुदर्शन संघाच्या 12 धावा. तसेच विनंती असेल, दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना अंसुल आणि रोहाडा आहे. या दोन्ही संघांना माझी विनंती असेल, आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. हे 3 षटकं फेकल्यानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. कुणालाही वेळ दिला जाणार नाहीये. अंसुल आणि रोहाडा आहे, या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, जर आपण वेळेत आलाच नाहीये तर सामना 3 षटकाचा खेळला जाईल. याची दोन्ही संघांनी दक्षता घ्या. 18 चेंडू शिल्लक आहेत
अंशुल आणि रोहाड आहे. तुम्हाला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. तुम्ही टॉस साठी तयार राहायचं आहे. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना अंशुल विपक्ष रोहाड आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय गोलंदाज शंतनू अष्टीवकर. एनटीएस संघाकडून स्ट्राईक एंड वरती आपण संदेशला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती तुषार कांबळे. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना 4 षटकांची मॅच असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च झाल्या प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू शंतनूचा. इथे देखील चांगला चेंडू, चांगला फटका. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी सिंगल 2 फलंदाजांकडून कंप्लीट होईल. शंतनूचं देखील खाता उघडतंय. पहिल्या चेंडूवर एकेरी सिंगल नाही. धावफल करते आतापर्यंत धावा आहेत त्या 13 धावा सुदर्शन संघाच्या. 4 षटकांची मॅच. नक्कीच मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागणार ते सुदर्शन संघाला, कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिला धक्का बसतोय तुषार कांबळेच्या स्वरूपात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या गोलंदाज प्रशांतच्या ओव्हरमध्ये. नंतर एक चांगला कमबॅक आपण आणखी संघाचा गोलंदाज शंतनू अष्टीवकरच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आला. त्याच दरम्यान सुवर्ण संधी फलंदाजांना गणेश देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील चांगला चेंडू, चांगला फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी. प्रयत्न होता बॉक्स मध्ये, परंतु झेल त्या ठिकाणी कलेक्ट झाला नाही. 2 सिंगल, 2 धावा मात्र नक्की पूर्ण होतील त्या ठिकाणी. या 2 धावांनी धावा लागेल आतापर्यंत. 3 चेंडू आणि 15 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शंतनू अष्टीवकर गोलंदाजी करत असताना इथे देखील जॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. नंबरमध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत कलेक्ट होईल तोपर्यंत एकरी सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एकेरी धावेने आतापर्यंत 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. नंतर ही 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आपण पाहतोय गोलंदाज शंतनू अष्टीवकरच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच या ठिकाणी कमबॅक होणे गरजेचं होतं आणि पद्धतीची गोलंदाजी होत असताना गोलंदाज शंतनू अष्टीवकरच्या माध्यमातून नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण गोलंदाजी करत असताना हा देखील इथे रिवर्स करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्यामधून चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. धन्यवाद डीजे. डीजे एक मिनिट. आपण पाहता आपल्या या स्पर्धेसाठी आपण पाहता आपला बहुमिल वेळ खर्च करून रोहा तालुका आगरी समाजाचे उपाध्यक्ष हरिचंद्रजी वाजेंद्र इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी आगरी चषकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण अतिथी तत्त्वावर यायचं आहे. धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ इथे खर्च केल्याबद्दल. रोहा तालुका आगरी समाजाचे उपाध्यक्ष हरिचंद्री जी वाजंत्री इथे आपण आपल्या त्यांचं इथे आगमन होते. पुढचा चेंडू गोलंदाज शंतनू अष्टीवकरचा. इथे ऋषिकेशचा ऑफ साइड क्षेत्रामध्ये एक सिंगल. अजून एक कंप्लीट होईल दोन्ही फलंदाजांकडून. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुदर्शन संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वर 20 धावा. एक फलंदाज बाद झाला आतापर्यंत.
12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत ते 21 धावा. या इनिंगची अजूनही 2 षटके येणं बाकी. या मॅच मध्ये पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय अग्री चषकच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेतील तिसरा दिवस. या स्पर्धेमध्ये अग्री बॉईज रोड संघ फायनल मध्ये दाखल झाला. तर 12 चेंडू आणि 21 धावा मात्र इथे झालेल्या आहेत त्या सुदर्शन संघाच्या. 12 चेंडू आणि 21 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत. अजून सुद्धा आपण पत्र आणत्या संघाकडून. तिसरे षटक घेऊन तो गोलंदाज प्रकाश. गोलंदाज येतोय प्रकाश. वैयक्तिक पहिलं संघाने तिसरं. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर मोठा फटका मारचा जरूर प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. डॉट चेंडूची मात्र इथे सांगता होते. इथे मात्र तिसरं षटक प्रगतीवर आहे. इथे एक मोठा लक्ष बनवायचा आहे तो सुदर्शन संघाला. आपण पाहतोय गणेश देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 बक्षीस आलेला आहे. दुसरा चेंडू असेल प्रकाशचा. पुन्हा एकदा मोठा फटका. फटका बसतोय. चेंडू हवेत. शत्रशः नक्कीच आपण पाहतोय चेंडू मात्र इथे प्रयत्न जरूर केला होता. तो पण मात्र इथे 2 धावा. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 23 धावा मात्र इथे झालेल्या आहेत. कल्पेश मोरे स्कोरर म्हटलं तर खूप महत्वाची जबाबदारी आहे. जरा का लक्ष विचलित झालं ना तर पूर्ण केलेल्या मेहनतीवर पाणी सुद्धा फिरतं. त्याच्यामुळे स्कोरर हा खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा आपण पंचांचा इशारा. नो चेंडू. नक्कीच नो चेंडू इथे आपण पकडलेला फ्रीचा चेंडू असेल. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र 24 धावा आणि पुढचा चेंडू आपण पाहतो तर नो असेल. फ्री हिटची संधी असेल ती फलंदाज ऋषिकेश मात्र ते स्ट्राईकला असेल. एक संधी ऋषिकेश साठी. आपण नो चेंडू आहे. फ्री. 1 मिनिट थोडस आपण पाहूया काहीतरी वाईट आहे. पंचांचा इशारा. तर नक्कीच वाईट चेंडू आहे. इथे आम्हाला नो कळवला होता सर्वप्रथम. तर वाईट चेंडू असेल. थोडासा बदल केला जातोय. मित्रांनो समजून घ्या. आपण पाहिजे तर हाईट नोचा पहिला वॉर्निंग असेल. त्याच्यानंतर वाईट चेंडू. एकदा मी फिट नसेल. मात्र इथे मात्र मिळतील त्या तब्बल आपण पाहतो चेंडू इथे सरळ ट्रायल होईल आणि मिळतील इथे तब्बल 6 धावा. धावसंख्या आपण पाहतो तर नक्कीच गणेशजी देशमुख यांच्याकडून प्रत्येक साठी इथे 100 रुपये आहेत. पाहूया किती लाभ घेतला जाईल या 100 खूप गरजेचं आहे सुदर्शनच्या दृष्टिकोन मधून आपण सनी पाहिलं तर. आणि ते मात्र ऋषिकेश तिथे चांगली फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पंच पाहिलं तर बंटी आणि त्याला साथ देतोय तो अमीन. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतोय संतूनकडे जाईल. तो पण मात्र इथे 1 धाव पूर्ण करेल तो म्हणजे ऋषिकेश. आणि पुन्हा एकदा खराब बिल्डिंग. त्याच दरम्यान मात्र इथे दुसरी धावाची संधी मिळाली आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या मात्र इथे 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र आमचे स्कोर की कल्पेश मोरे की मात्र धावा आहेत त्या 32 धावा इथे झाल्या. 4 चेंडू इथे झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 32 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीवर आहे. आणि ते संघ मात्र प्रथम गोलंदाजी करतोय. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना अग्री चषक 2021 मध्ये आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतो तर रिव्हर्सचा अटेम्प्ट जरूर केला होता. प्रयत्न मात्र फर्स्ट डॉट चेंडू इथे जातोय. 5 चेंडू झालेत. प्रकाशच्या कोट्यामध्ये इथे 5 चेंडू मात्र इथे झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक सनी आपण पाहतोय तर एक वाईट टाकल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. अमीन आणि आपण पाहतोय बंटी यांच्यावर सुद्धा जबाबदारी असेल. एक निर्णय खूप महत्वाचा आहे पंचांचा. कारण पंचांचा एक गलत निर्णय जिंकलेल्या संघाला सुद्धा हरू शकतो आणि हारलेल्या संघाला सुद्धा जिंकू शकतो. पुन्हा एकदा प्रकाश. पुन्हा एकदा मोठा फटका. लॉंग ऑफ मध्ये चेंडू सरळ हवेमध्ये. प्रज्योत असेल तिथे. एक सोपा झेल असेल प्रज्योत साठी. आणि फलंदाज ऋषिकेश मात्र इथे बाद होईल. ऋषिकेशने आपण पाहतो तब्बल किती धावांचं योगदान आहे. मात्र 10 धावांचं योगदान आहे. 5 चेंडूचा सामना केला आणि 10 धावांचा मध्ये योगदान आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तो सुधाकर दाभाडे सनी आपण पाहिला आहे. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो तब्बल 32 धावा इथे झाल्या आहेत. आणि आपण इथे मात्र आता सत्कार करायचा आहे. रोहा तालुका आगरी समाजाचे उपाध्यक्ष हरिचंद्रजी वाजंत्री यांचं आपण शाल पुष्प आणि श्रीफळ देऊन स्वागत करते मी विनंती करतोय.
हरिचंद्रजी मोरेजी अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आपण ग्राम वर्षे ग्राम पंचायतीचे सरपंच नरेशजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहता इथे त्यांचा सन्मान केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तसेच मी हरचंद्रजी वाजून यांना विनंती असेल की आपले मोलाचे दोन शब्द या आयोजकाबद्दल आपण काय बोलाल हे आम्हाला थोडं नक्कीच आपल्याकडून ऐकायचं आहे. आज या ठिकाणी आमच्या रोहा तालुका आगरी समाज आणि यावेळी आजचे चांगले कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल मी एक शुभेच्छा देतो आणि आज चांगले कार्यक्रम होतील ह्याच्यासाठी पण शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि त्याच दरम्यान वाईट चेंडू येतोय. वाईट चेंडू इथे मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या इथे मात्र 33 धावा इथे झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे धावसंख्या इथे 33. शेवटचं आणि अंतिम शतक सणी आपण पाहते प्रज्योत याला कधी आपण जलंब्यामध्ये ओव्हर टाकताना पाहत नाहीये, परंतु आज त्याच्यात जबाबदारी दिलेली आहे. एक मोठी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करावी लागेल. या 6 चेंडूमध्ये कमी धावा इथे खर्च करावा लागतील त्या प्रज्योतला. सुगा दाभाडेच्या बॅटिंग मधून आयला फटका पाहायचा आहे, मात्र इथे फटका फसतोय आणि इथे आपण पाहतो एक सुपर झेल लॉलीपॉप कॅच आणि सुराग मात्र इथे बाद होईल. धन्यवाद डीजे. तसेच आपण 3 ते 3.5च्या दरम्यान एक 40 प्लस म्हणजे 40 वर्षांमधील जुने खेळाडू आणि खऱ्या अर्थाने आगरी चषकाचे आयोजक यांच्या वतीने एक स्पर्धा ठेवलेली आहे. तर सर्वप्रथम माझी विनंती असेल, मी आता नावं त्यांची घेणार आहे. त्या 2 टीम 3:30 वाजता तयार राहायचं आहे. शूज बूट घालून आपण तयार राहायचं आहे. तर सर्वप्रथम हेमंत कांबळे, लक्ष्मणजी मोरे, दिनेश कांबळे, हेमंत नथुराम कांबळे, सुनील मोरे, आप्पा जोशी, अनिल वारंगे, महेश म्हात्रे, समीर वारंगे, नितीन वारंगे, हरिचंद्रजी मोरे, संदेश मोरे हा पहिला. आणि त्याच दरम्यान इथे मोठा फटका 6 धावा. तर हे 11 खेळाडू आपण तयार राहायचं आहे. आणि या संघाचे संघनायक असतील हेमंतजी कांबळे कर्णधार, आणि दुसरा त्यांचा विरोधक संघ असेल अमोल ढमाले, गुणाजी घाग, नरेश पाटील, रामदास मोरे, विनायक मोरे, मंगेश मोरे, रामा म्हात्रे, जगदीश कांबळे, आप्पा मोरे, निलेश वारंगे, अमित घाग आणि दिनेश कांबळे हा दुसरा संघ असेल. आणि पुन्हा एकदा मोठा फटका संध्याच्या बॅटिंग मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या असेल 45 धावा. धन्यवाद डीजे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. चेंडू द्यायचा आहे. आणि इथे आपण पाहतो नक्कीच 40 प्लस म्हणजे 40 वर्षावरील आपण पाहतोय ज्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आहे. आणि बरंच काही आपल्या राजकारण असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यांचं चांगलं योगदान आहे अशी नावं आपल्या या यादीमध्ये आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने मैदानामध्ये ते कशी कामगिरी करतात हे आपण पाहणार आहोत. 3:30 ते 4:45च्या दरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत. क्वालिफायच्या आधी ही मॅच होणार आहे. तर माझी विनंती आहे कर्णधार हेमंतजी कांबळे आणि अमोलजी ढमाले आपण आपले संघ तयार ठेवायचे आहेत, कारण वेळ दिला जाणार नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. त्याच दरम्यान पंचांचा इशारा वाईट येतोय. 1 धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढत धावसंख्या होती ती सुदर्शन संघाची मात्र इथे 46 धावा. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. आपण पाहतोय तर प्रज्योतवर मात्र इथे हल्ला होतोय, तो मात्र संदेशच्या माध्यमातून. संदेशला माहिती आहे इथे धावांची गरज आहे. समोरचा संघ सुद्धा त्याच ताकदीचा आहे आणि त्याच क्षमतेचा आहे. पुन्हा एकदा प्रज्योत, पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आपण पाहतोय तर लॉंग ऑफ मध्ये ट्रायल होईल.
तिथे मात्र प्रकाश आहे आणि थोडंसं आपण म्हणतो मिस फिल्डिंग. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा मिळतील त्या संदेश आणि संदेशच्या संघाला. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 48 धावा. प्रसाद मात्र त्याला साथ देतोय. अजून सुद्धा या ओव्हर मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधील विनंती असेल टॉस साठी यायचं आहे अंशुल आणि रोहाड आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु सनी इथे फटका फसतो. चेंडू हवेत आहे. प्रयत्न केला जातोय परंतु मात्र इथे सक्सेसफुल होणार नाहीये. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा आणि इथे मात्र धावा पूर्ण होत आहेत त्या सुदर्शन संघाच्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक. त्याला रॉड संघाचा कर्णधार आणि अंशुल संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून सरळ चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या संघाची मात्र 56 धावा इथे लागल्या गेलेल्या आहेत आणि 57 धावांचा टार्गेट आहे तो अंत्य संघासमोर. मी अंशुल संघाचा कर्णधार आणि रोहाडा संघाचा संघ नाही केला विनंती असेल आपण टॉस साठी या. तिथे 1 मिनिट. शुभाजी शेळके आणि नवीनजी रटाडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. नवनीत रटाडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. या आपलं सुद्धा आगरी चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. आणि अशोक मरोडे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. 57 धावा इथे अंत्य संघाला बनवायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. तर आपण पाहिलं सनी इथे 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल आपण पाहिलं षटकार लगावले गेले ते मात्र इथे 3 षटकार लगावले गेले आहेत. आणि आपण पाहिलं गणेश देशमुख यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं थोडस 300 रुपये बक्षीस पटकवलंय. संदेशला मात्र 200 असणार आहेत. आणि हा आणि इथे मात्र पैसे आलेले आहेत. धन्यवाद गणेश देशमुख कारण पैसे लावले येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि टॉस साठी आपण जाणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले नाहीत. 1 मिनिट. आम्ही वारंवार पुकार देऊन सुद्धा इथे रोहाडा आणि अंशुल जगदीशजी बामुगडे आणि ज्ञानेश्वर जाधव यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आपण पाहतो आता विकेट साठी सुद्धा बक्षीस असणार आहे गणेश देशमुख यांच्याकडून. इथे आपण पाहतो षटकार लगावलेत कल्पेश 4 षटकार मारलेले आहेत. गणेशजी 4 षटकार लगावलेले आहेत. आपण नक्की त्यांचे बक्षीस देऊया. आणि अंशुल संघाचा इथे कर्णधार येतोय रोहाडा आहे. साजनजी खोंडगे यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर या. रोहाडा आहे संघाचा कर्णधार. तुम्हाला जर काही गोष्टी जर मला बोलायच्या आहेत वाकड्यात बोलू का समजत नसेल तर त्या गोष्टी आम्हाला सांगायला लागतील. इथे आमचे मान्यवर आहेत. टॉच करायचं आहे. काय चाललंय प्रियेश जरा फास्ट मित्रा. तुम्हाला आम्ही विनिंग व्हायच्या आधीच सांगितलं होतं की टॉस मध्ये आपण तयार राहायचं आहे. आमचे मान्यवर इथे आलेले आहेत. चला लवकर टॉस साठी या. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतोय अग्री चषकच्या माध्यमातून. प्लीज सहकार्य करा. या स्पर्धेतील आजचा आपण तिसरा पाहिलं दिवस. तर या स्पर्धेसाठी लाभलेले उपाध्यक्ष हरचंद्रजी वाजंत्री आणि नरेशजी पाटील सरपंच ग्रामपंचायत वरसे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जाणार आहे. पुढच्या संघाने असं करू नये अशी आमची अपेक्षा आहे. मित्रांनो ही स्पर्धा तुमच्यासाठी आम्ही आयोजित केली आहे. गेल्या 2 दिवसामध्ये असं काही घडलं ते आज घडतोय. तर कुणाल आणि प्रियेश रोहाडा विरुद्ध अंशुल दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना. हा हे अंशुल आहे आणि रोहाडा आहे. रोहाडा संघाकडून पाहूया. चा बॉस होतोय तो म्हणजे रोहाडा आहे. संघाने टॉस जिंकलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण नरेशजी पाटील यांच्याकडून 2 शब्द सर्वप्रथम ऐकणार या आयोजकाबद्दल. विज्ञाती सेवा मंडळ रोड
पूर्वीच झालं. आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचा आजचा सामना अंशुल आणि रॉड आहे त्यांना आहे, ज्यांचा आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि आपल्या समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद साहेब, आपला बहुमूल्य इथे दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खऱ्या अर्थाने आपण खूप वेळ गेला. प्रियेश, हे आपलं योग्य नाही आहे, मोठी स्पर्धा आहे. तर नक्की टॉस जिंकल्या. सकाळच्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी केलेली आहेत. अर्थात अंशुल संघासोबत चांगली कामगिरी केली आणि आता दुसरा फेरीचा सामना आता मात्र मस्त की जेवण खाऊन तुम्ही आला असाल. आयोजकांनी इथे जेवण सुद्धा केलं नाही आणि वारंवार आम्हाला पुकार द्यायला लावलं तुम्ही. चुकी आपण मानलेली आहे. तर टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम आता तुमचा निर्णय काय असेल? रोहड आहे. सर्वप्रथम निर्णय थोड्या वेळाने मी सांगेल. ॲक्च्युली कारण कसं आहे, सगळी टीम मीटिंग ही इम्पॉर्टंट असतेच. कारण का मागची मॅच पण बघायला गेलं तर थोडीशी टीम मीटिंगप्रमाणे जर मॅच जिंकले गेलं तर थोडासा वेळ लागेल. म्हणजे जास्त वेळ नाही लागणार. इनिंग संपायच्या अगोदरच मी तुम्हाला त्याचा निर्णय कळवेल. तर मला वाटतं 2 मिनिटात निर्णय घेतला तर बरा होईल. आपण पाहूया, कारण समोर आपला कुणाल आहे, कुणाल मोरे. आपण पाहता अंशुलचा कर्णधार आहे. कुणाल, निर्णय तर नक्की त्यांच्या बाजूने तुझ्या बाजूने लागला नाही आहे. तर जो तो निर्णय घेतील त्या नजी तुला अभ्यास करायला लागेल. कारण आता इथे जर त्यांनी फिल्डिंग घेतली असती तर प्रश्न विचारता आला होता. परंतु सगळे इथे गडबड केले रॉड संघाने आणि असं घडू नये अशी मी अपेक्षा होतो आणि शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. हॅलो, आज गजानन हरी मोरे, रमेश हरी मोरे यांचा पुतण्या मदन हरी मोरे यांचा चिरंजीव कुणाल हा आमचा ग्रामस्थ, याचा आज वाढदिवस आहे. सुदैवानं सर्व मान्यवरांच्या त्याला शुभेच्छा मी द्यायला सांगतो. अरे गुच्चाना, आज या ठिकाणी काय कुणाल ना, कुणाल यांचा वाढदिवस आहे. यांना आज आगरी समाजाकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी स्वीकारावा. आणि आपण पाहतो तर नक्कीच कुणाल मोरे यांचा वाढदिवस आहे आणि मला तर रोहाडे संघ शत्रक्षण स्वीकारलेला आहे. तर प्रियेश, सर्वप्रथम अंशुल संघाला तुम्ही किती धावणार रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल की एक 30-35च्या आतमध्ये
अजय मडवीचा 5वा चेंडू राईट राऊंड विकेट. शंतनू आष्टीवकरच्या बॅटमधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आहे क्षेत्ररक्षक त्या आहे ठिकाणी परंतु झेल पर्यंत नक्कीच पोहोचू शकत नाही. संदेश एक सिंगल अजून ऍड होईल एनटीए संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. आता मात्र 13 चेंडू आणि 49 धावांची गरज. नक्कीच या मॅच मध्ये आपली पकड अजून मजबूत करत असताना गोलंदाजी करणारा संघ सुदर्शनला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अजय मडवीचा प्रशांत ऑन स्ट्राईक. इथे देखील चांगला चेंडू गोलंदाज अजयचा. या षटकामध्ये फक्त दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केले गोलंदाज अजय मडवीने. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफल करते धावा लागल्यात 9 धावा. हॅलो धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. धावसंख्या धावफलकावरती 9. 12 चेंडू आणि आपण पाहिलं तर आता गरज असणार आहे ती तब्बल 48 धावांची गरज. 12 चेंडू 48 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर 24 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज आहे संदेश राईट मोर विकेट. स्ट्राईकला फलंदाज शंतनू. आष्टीवकरच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. थँक यू डीजे. इथे फलंदाज आष्टीवकरला अग्री चषक 2021 मध्ये जर हिरो बनायचा असेल मोठे फटके लगवावेच लागतील. तब्बल आपण जर पाहिलं तर विचार केला तर 8 षटकारांची गरज आहे. हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू असणार आहे. षटकातील पुढचे चेंडू लोवर फुल टॉस चेंडू होता. चेंडू सरळ आपण पाहतोय बॅटच्या रेषेकडे घेऊन त्यानंतर बॅटमध्ये पडला गेला. तिथे मात्र एकच धाव घेतली गेली आहे. एकदा वेने धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. सुरेख फटका आपण पाहतोय ऑन साइडला खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती आहेत आणि तब्बल आपण पाहिलं तर आता 7 चेंडू आणि 8 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना हा चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर लेग दिशेला एक धाव मात्र इथे मिळेल. हा सामना आपण पाहतोय कुठेतरी एकतर्फे पाहायला मिळतोय पण सामना अजून संपला नाही. हा चेंडू आहे या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये थोडा एक ट्विस्ट येऊ शकतो पण तसं घडणार नाहीये. संदेश आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. हा चेंडू निर्धाव येतोय. एकही धाव मात्र इथे मिळणार नाहीये. चेंडूवरती धावसंख्या धावफलकावरती असेल स्थिर. तब्बल 18 धावा लागल्या धावफलकावरती. सहा चेंडू 39 धावांची गरज. म्हणजे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी आले तरी हा सामना सुदर्शन संघाकडे जाऊ शकतो. कुठेतरी एकतर्फी सामना आज पाहायला मिळतोय. MIDC लॉटचा आहे आणि हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फटका मात्र इथं फसला गेला. स्वतः गोलंदाज सुरग दाभाडे येतोय, काही चूक केली जाणार नाहीये. फलंदाज होईल बाद. शंतनू अस्थिवकरच्या खेळीचा होतोय अंत. पहिला धक्का अँटी या संघाला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय प्रकाश. स्ट्राईकला प्रशांत, नॉन स्ट्राईकला प्रकाश. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज सुराग दाभाडे. सुरेख फटका प्रशांत मडवीच्या बाट मधून येतोय षटकार. थँक्यू. या फटक्यांची आवश्यकता मागच्या 2 षटकांमध्ये होती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. फिल्डर होता तिथे, फील्ड केला, थ्रो केला, तो परत एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. एक धावेने स्ट्राईक होईल. हॅलो 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 हॅलो. पुढचा चेंडू. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू, अवंतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. पुढचा चेंडू फुलटॉस स्पर्धेचा चेंडू होता आणि आपण पाहतोय इथे ही घेतली जाईल एक धाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू या सत्रातील, या इनिंग मधील, या पूर्णपणे मॅच मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू. आणि या फटक्यावरती ते सामना जिंकला जातोय सुदर्शन संघाच्या बाजूने. आपण पाहतोय या सामन्याचा रिझल्ट लागला जातोय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक. तर यानंतर होणारा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. अंसुल विपक्ष आहे रोहाडा. अंसुल विरुद्ध रोहाडा या 2 संघांमध्ये होणारी ही लढत. बंद आहे, चालू आहे. हॅलो.
आमच्या समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे सुदर्शन संघाचा संदेश ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 8 चेंडूंचा सामना केला, तब्बल 25 धावांचं योगदान दिलं सुदर्शन संघासाठी. संदेश ठरेल मॅन ऑफ द मॅच.